उपस्थित माझे सगळे सहकारी बंधू भगिनी मित्रांनो, सर्वप्रथम या पुन्हा तुझ्या आणि तुझ्या इथल्या परिसरातील सगळ्या लोकांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. तुम्ही निवडून दिले त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक करतो. मी बरेच माझ्या अगोदर बोलले, पुढे आज जास्त वेळ नाही आपल्याशी, पण मला अजूनही नीट आठवतो तो दिवस पुन्हा ज्यावेळेस तुझ्या पोट निवडणुकीत मी आलो होतो बोखाऱ्याला आणि मी मंचकर बोलू मैं शाम पर बरवी मैं वहां पे मंच पे भाषण दे रहा था. मला तर रत्नदीप होता पाहिजे त्यावेळेस आम्ही भाषण देऊन आलो होतो आणि भाषण देतात त्याच्या अगोदर मला कोणीतरी सांगितलं भाऊ इथे पाणी बंद झालं म्हणून. मला नीट हा पाणी म्हणजे बोखाराचं पाणी बंद करा. ज्याला मी मंत्री तिथं, मी उभा तिथं, मी मत मागून आलो पाणी बंद. आपण सांगितलं चल पाणी सुरू करून टाकू, पण पुन्हा रात्री पाणी सुरू केलं होतं. दुसऱ्या दिवशी पूर्ण बोखाऱ्याला पाणी मिळालं होतं, तुम्हाला आठवलं त्या ठिकाणी पूर्ण पाणी सुरू करण्यात. पण हा इतिहास ही माहिती सांगितली पाहिजे लोकांना. माने सरपंच महोदय या लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे पाणी का बंद राहू दे, तुम्ही सांगितलं पाहिजे. मला नीट आठवते की त्यावेळेस जेव्हा मी माहिती घेतली होती तर ह्या बोखारा ग्रामपंचायतीचा अग्रीमेंट नागपूर महानगरपालिकेसोबत झाला होता. पालकमंत्री बावनकुळे, आमदार हा मेघे आणि त्याच कोण होता सरपंच माहित नाही त्या ठिकाणी, महापौर होता तो दटके आणि त्याच असं कुडाळकरजी ते यांचं अग्रीमेंट झालं होतं आणि अग्रीमेंट असं झालं होतं की या महानगरपालिकेच्या पाण्यातनं त्या पाईपलाईन मधून बोखाऱ्याला पाणी मिळेल, पण बोखाऱ्याला मिळणारं पाणी हे महाग पाणी. म्हणजे नागपूर महानगरपालिका नेते आपल्या तिथून पाणी पेंच मधून स्वतःच्या लोकांना देते 6 रुपये युनिट पाणी आणि तुम्हा लोकांना बोकाराला तेव्हा पाणीचा जो आकार होता 15 रुपयापासून तर 32 रुपयापर्यंत त्या ठिकाणी स्लॅब जसं त्या ठिकाणी आकार होते. म्हटलं खूप धंदा झाला. मिटिंग लावली ती. त्याच्यानंतर मग मी त्या आजचे जे त्यावेळेचा जो हे होता मला वाटते शिंदे, एकनाथ शिंदे युडी मिनिस्टर होता, मिटिंग लावली होती. पण देखो सरपंच उस टाइम मैंने रेट कम करा दिया था आणि ह्या ग्रामपंचायतीनं आतापर्यंत जे काही पैसे भरले असेल ते वापस करा असंही होतं. माहित नाही केले की नाही केले, तुम्ही पहा त्या ठिकाणी ते पैसे वापस मिळवा, बरंच त्या ठिकाणी होऊ शकेल आपल्या ग्रामपंचायतीला. पण मनापासून पुन्हा तुझंही कौतुक. तू त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सौभाग्यवती रश्मिताई बर्वेच्या माध्यमातून आपण या भागामध्ये ती नवीन योजना जल योजना करून आणली 52 कोटी रुपयाची. तुम्ही सांगितलं लवकर पूर्ण करा. या लोकांना अत्यंत महत्वाचा आहे. पण लेआउटचा मोठा विषय आहेच इथे, तोही तुम्हाला करण्यासाठी खूप डोकादुखी आहे. नाही तो करता भाऊ आपण किती मदत करेल नक्कीच तयार करू. पण आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षासोबत लढणं हे काँग्रेसचं एकमेव ध्येय आहे आणि ते सांगतात. माझं पहिले बाजू सांगणं आहे, हे लोक निवडणुका जिंकू शकत नाही, हे निवडणुका चोरी करू शकते. त्या ठिकाणी हे लोक निवडून जिंकू शकत नाही. सुरुवातीला देशातील लोकांना पटत नव्हतं. काही लोकांना नाही असं झालं तसं झालं, हे हारले म्हणून असं म्हणते. पण आता तर कलकत्त्यानंतर तर क्लिअरच झालं त्या ठिकाणी. अजून पुन्हा आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत आले नाही चोरी करायला, ग्रामपंचायत पर्यंत आले जर चोरी करायला तर मग त्या ठिकाणी मला समजा गोधनीमध्ये पूर्ण बॉडी निवडून येते तुमची सरसकट चांगल्या मताना. अध्यक्ष कसा पडते मला हेच समजतं त्या ठिकाणी. हे आज होऊच शकत नाही असं त्या ठिकाणी. हा सगळ्यांचा तो गोडगोंडाला आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही. मी अजूनही सांगतो, मागेही सांगितलं तुम्हाला लोकांना की आता शेवटच्या घटकेमध्ये आहे. वेस्ट बेंगालमध्ये काय करून ठेवलं पहा त्या ठिकाणी. पण आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये आहे की ज्यांचा पक्ष सगळ्यात मोठा लार्जेस्ट पक्ष जे त्याला आपण मुख्यमंत्री पदाचा सरकार होण्याचा ऑफर देतो. तामिळनाडूमध्ये तो विजय तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. काँग्रेस त्याला मदत त्याला सपोर्ट जाहीर दिलं. पण त्याला म्हणते तुझं जोपर्यंत 18 होत नाही तोपर्यंत कुठला न्याय त्या ठिकाणी कुठं जावं. अराजकता ज्याला म्हणतो ना. कधी कधी असं वाटतं की हा सगळा प्रकार घडण्याच्या पाठीमागं एक वेगळी व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ती आपल्याला सुरुवातीला कळली नाही आणि ते आता समजा नाही आपण सावरलं नाही तर मात्र भयानक परिस्थिती निर्माण होईल. कारण ह्या लोकांनी सुरुवातीला आपण त्या ठिकाणी वातावरण असं केलं की माणूस थोडा स्वार्थी झाला. हळूहळू त्याला वाटलं की माझा स्वार्थ, व्यक्तिगत स्वार्थ, राजकीय स्वार्थ, सामाजिक स्वार्थ, असं स्वार्थ करता करता माझं मंदिर बांधून दिलं, मला रस्ता बनवून दिला, माझी हा स्वार्थ. आपण स्वार्थ करता करता स्वार्थाची एवढी आदत लागली आपल्याला की आपण त्या ठिकाणी स्वार्थासाठी हळूहळू त्या ठिकाणी लाचारी पत्करायला लागलो. मग जाऊ देवा काही म्हटलं तर जाऊ दे बोलू नको, मग लाचार आला. लाचारी करता करता आता आपण पुढं त्या ठिकाणी आपण गुलाम व्हायला लागलो त्या ठिकाणी. याच्यावर विशेषतः सुशिक्षित लोकांनी चिंतन मनन करणं गरजेचं आहे.
शिकले सवरले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी लोकांना समाजाला शिक्षणाचा होता त्या ठिकाणी दिला होता. तो उगाच दिला नव्हता, तो वेळासाठी दिला होता की लोक शिकली पाहिजे, शिकली सुसंस्कृत झाली पाहिजे आणि वस्तुस्थिती जाण त्याला टेकली असली पाहिजे त्या ठिकाणी. आणि याच्यावर आपण त्या ठिकाणी वेळ प्रसंगी त्या ठिकाणी नक्कीच एखाद्या चांगला कार्यक्रम बोलता येईल. माननीय सरपंच मोदी आपल्याकडनं कुंदाला अपेक्षा आहे, सन्मान्य खासदाराला अपेक्षा आहे, आपल्या सगळ्याला अपेक्षा आहे. आपण एक चांगले तरुण कर्तबगार आहे, आपण लढाऊ भूमिकेची आणि मानसिकतेची आहे. अशा काही लढाई आपण नेहमीच लढत राहिलेल्या, आपण घाबरणार नाही याची मला पूर्ण शाश्वती आहे आपल्याकडनं. आपण नक्कीच या लोकांना त्या ठिकाणी केलेल्या विश्वासावर न्याय द्याल असा विश्वास व्यक्त करतो. चांगल्या अशा कार्यक्रमाला आपण आम्हाला निबंधित केलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि कुंदाची ही घोडदौड अशी सदैव चालत राहावी अशी तिला शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो.